रात्रीच्या शांततेतही काही आवाज येतात, काही सावल्या हलतात आणि कुठेतरी वाटतं कोणीतरी पाहतंय. कधी विहिरीपाशी कोणी उभं दिसतं, तर कधी जुन्या वाड्यात पावलं ऐकू येतात. कधी पायऱ्यांवर आवाज, तर कधी फटीतून सरकणारी सावली. पण दिसत काहीच नाही. हे केवळ आभास आहेत की अंधाऱ्या सावल्यांची खरी गोष्ट? आज आपण जातोय अशा जगामध्ये जिथे लोक म्हणतात इथं काहीतरी आहे, पण ते दिसत नाही. या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील विविध भूतांचे प्रकार. चला तर मग सुरुवात करूयात या नवीन व्हिडिओला. मुंजा. मुंजा म्हणजे असा आत्मा जो मुंज विधीनंतर पण सोडमुंज होण्याआधी मृत्यू पावतो. त्यांचे अस्तित्व पिंपळाच्या झाडावर असते. हे आत्मे चंचल, हुशारी आणि बहुभाषी सुद्धा असू शकतात. काही जण त्यांना निरुपद्रवी मानतात, पण काही कथांमध्ये त्यांचा उल्लेख धोका निर्माण करणाऱ्यांमध्येही मोडतो. अपघात घडवणं किंवा एखाद्याच्या शरीरावर ताबा मिळवणं हे त्यांचे प्रकार. रात्रीच्या अंधारात पिंपळाजवळून जाताना अचानक मागून हसण्याचा आवाज ऐकू आला तर सावध राहा. हडळ. हडळ ही स्त्री पिशाच्य आहे. हिरव्या साडीतील, केस मोकळे सोडलेले, कपाळावर लाल कुंकू. ती अनेकदा पडलेल्या वाड्यात, विहिरीत किंवा निर्जन ठिकाणी वास करते. तिच्या उपस्थितीचे चिन्ह म्हणजे बांगड्यांचा आवाज किंवा बाळाच्या रडण्याचा आवाज. असं म्हणतात की जिथं ती दिसते तिथं मृत्यूचं सावट उभं असतं आणि हडळीचं डोळ्यातून बघणं म्हणजे जीव गमावण्याची सुरुवात. गिरा. गिरा हा पाण्याशी निगडीत आत्मा आहे, जो नदी, तलाव, विहिरी किंवा समुद्र किनाऱ्यावर वावरतो. हा घातक असतो. हे आत्मे पाण्यात खेचून घेऊन जातात आणि तिथे चेष्टा करतात. अनेकदा यांच्यामुळे काही जणांचा जीवही गेला आहे. शांत पाण्यावर उठलेल्या लाटा आणि तुमचं त्याच्याकडे हळूहळू ओढत जाणं हे गिर्याची खेळी असू शकते. आसरा. आसरा ही एक पाण्यात राहणारी स्त्री आत्मा आहे. ती सौम्य दिसते, पण तिच्या आधांतरी मनामध्ये सूड आणि शोकाची छाया असते. ती प्रामुख्याने तळे, विहिरी किंवा ओढ्याच्या आसपास आढळते. अनेक लोककथेनुसार ती पाण्याजवळ एकटी उभी असते आणि जे तिला पाहतात त्यांना ती हळूहळू पाण्यात खेचून घेते. तिची नजर एकदम शून्य आणि हातात एक थंड ओढ असते. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाण्याच्या ठिकाणी तिच्यासाठी खास फळं, फुलं अर्पण करून तिची पूजा केली जाते. पण जर दुर्लक्ष केले तर विहिरीतून हात बाहेर येऊन तुम्हाला विचारू शकतो, माझं विसरलास का? संबंध. संबंध ही शक्तिशाली आत्म्यांची दोन रूपे आहेत. एक म्हणजे ज्यांचा अंतिम संस्कार झालेला नाहीत असे, आणि दुसरे जे फार लोभी किंवा अपूर्ण इच्छांनी मेलेले असतात असे आत्मे. ही आत्मे झाडांवर, वाड्यांमध्ये किंवा मृत्यूच्या ठिकाणी वावरतात. अशा आत्म्यांना शांत केलं जाऊ शकतं, पण त्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करणं आवश्यक असतं. देवचर. देवचर किंवा देवचार यांना क्षेत्रपाल असेही म्हणतात. हे विशिष्ट जागांचे संरक्षण करणारे आत्मे असतात. गावच्या सीमेजवळ, देवळाजवळ किंवा जंगलात त्यांचा सन्मान केला जातो. ते संरक्षण देतात. जर त्यांचा अपमान झाला तर त्यांना राग अनावर होतो. लोकांच्या समजुतीनुसार देवचार हे रात्रीच्या वेळेस अधिक सक्रिय असतात. त्यांचे वर्णन बऱ्याच जणांनी मोठे डोळे, उंच आणि दणकट शरीरयष्टी आणि हातात एक काठी घेतलेला मनुष्य असे वर्णन केलेले आहे. देवचाराला त्याचा मान देणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं होय. ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस हा आत्मा विद्वान असला तरी
क्रोधामुळे राक्षसी रूप घेतो. तंत्र मंत्र शक्ती वापरणं हे त्याचे सामर्थ्य. निर्मनुष्य वाड्यामध्ये पहाटेच्या वेळी जर अचानक मंत्रोच्चार सुरू झाले तर समजून जा तो जागा झाला आहे. जखीण. जखीण हा सुद्धा एक स्त्री पिशाच्च आहे, जो वेदनादायक मृत्यूमुळे भूत बनतो. तिचे डोळे लालसर, चेहरा काळा आणि तिचं हसणं म्हणजे अंगावर काटा उभा करणारं असतं. रात्रीच्या वेळी आडवाटेवर कधी ती दिसली तर समजून जा काळ आपली वाट पाहत उभा आहे. वेताळ. वेताळाला भूतांचा राजा असेही म्हणतात. हा वेताच्या झाडाच्या आसपास असतो. वेताळ ही एक महाज्ञानी भूत योनी आहे. वेताळ हा एक साधक, साधू किंवा ऋषी या प्रकारात येतो. हे तंत्र आणि गूढ ज्ञानात पारंगत असतात. हे थोडे भयावह पण न्यायप्रिय असतात. कोकणाच्या काही भागात त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी त्यांचे मंदिर देखील आढळतात. त्यांना आदराने देव वेतोबा असेही म्हणतात. अलवंतीन. अलवंतीन हे एक स्त्रीभूत आहे. जी स्त्री बाळंतपणात म्हणजे प्रसूतीच्या वेळी मृत्युमुखी पडते, तिच्या मृत्यूवेळेच्या असह्य वेदना आणि अपूर्व मातृत्वाची इच्छा यामुळे हा आत्मा भटकत राहतो. अशी आत्मे अनेकदा त्यांचं अपूर्ण मातृत्व पूर्ण करण्याच्या इच्छेने दुसऱ्यांच्या बाळांकडे ओढली जातात. रात्रीच्या वेळी अचानक बाळ रडले आणि आजूबाजूला कोणी नसेल तर कदाचित तिथे अलवंतीन असू शकते. मानकाप्या. मानकाप्या हा लोककथांमध्ये प्रसिद्ध असलेला एक झपाटलेला आत्मा आहे. त्याचे मुंडके नसते, असते ते फक्त शरीर. असे म्हणतात की हा आपले हात जोरजोरात फिरवत भटकत असतो. काहींच्या मते तो कायम कोणाचा तरी शोध घेत असतो किंवा एखाद्या अन्यायाचा बदला. काही वेळा तो निर्जन रस्त्यावर किंवा जंगलाच्या सीमेवर एकटा उभा असू शकतो. रात्रीच्या वेळी जर मागून जोरजोरात काही फिरवण्याचा आवाज आला तर समजून जा तुमच्या मागे मानकाप्या लागला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्या मला सांगू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोवर काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतंच.